त्यांच्या कर्मचाऱ्यांचे किती लोक येऊ द्या, कुणीही येऊ द्या, कधीही येऊ द्या, हे दर्शनाला सोडू शकतात अशी परिस्थिती त्यांनी तयार केली। या टायमाला जास्त गर्दी वाढली तेव्हा आम्हाला पण समजतं साई भक्तांना त्रास होऊ नये, ग्रामस्थांनी लांबून दर्शन घेतलं पाहिजे। आम्ही त्या गोष्टी सातत्याने पुढे आणतो, पण काही लोकांना ग्रामस्थ येऊच नाही हे त्यांच्या डोक्यात खटापट आहे। ते त्यांच्या मागून बाजूला थांबून जाणून बुजून शिर्डीकर दर्शनाला येऊ नये याची व्यवस्था ते पूर्ण करतात। ते जे काही शुक्राचारी आहे 4-5 लोक आहे त्यांना त्यांचा काळा धंदा हा जोरात पुढे न्यायचा असतो। हे बंधन टाकू नका, त्यांना ते सोडत होतं आणि ते ग्रामस्थांचा तुम्ही शहानिशा करा माझ्या संघ त्याचे साहेब बघतो पास नाही शहानिशा करा आपल्या गावावर आणि गावावर तुम्हाला माहिती आहे काही कारण सांगायचे करते जो गाव ग्रामस्थ लोक काय तर तुम्हाला कारण नाही फोटो आमचं काही म्हणणं आम्हाला सुलभ दर्शन मिळालं आणि एवढाच मुद्दा आपला त्याच्याबरोबर माझ्या सगळे 4 माणसं आले मी पास घ्यायचा का नाही घ्यायचा मी पण लाज वाटली पाहिजे मला मी बाबा कशाला पैसे द्यायचे आणि त्याला बोलायचे तो जाणारच आहे 100%। सातत्याने ग्रामस्थाला होणाऱ्या दर्शनाच्या त्रासासंदर्भात आज सेवा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जे म्हणणे मांडले का सातत्याने नेहमी ग्रामस्थ दर्शन आल्यानंतर ते CRCFचे लोक ते नवीन असल्यामुळे त्यांना शिर्डी ग्रामस्थ कोण आहे ते ओळखू येत नाही आणि जे स्थानिक कर्मचारी आहे ते त्यांच्या मागून बाजूला थांबून जाणून बुजून शिर्डीकर दर्शनाला येऊ नये याची व्यवस्था ते पूर्ण करतात। ते जे काही शुक्राचारी आहे 4-5 लोक आहे त्यांना त्यांचा काळा धंदा हा जोरात पुढे न्यायचा असतो, म्हणून शिर्डी ग्रामस्थ आले का ते निदर्शन देतं, ते निदर्शन येऊ नये म्हणून हा सगळा उद्योग चालतो। आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थ शिर्डी दर्शनाला येत होते, याच्या आधी पण भरपूर गर्द्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या। याच्या आधी ग्रामस्थांची कधी अडचण नव्हती, फार 400-500 ग्रामस्थ रोज दर्शनाला येतात, त्याच्यामध्ये मी एक व्यक्ती आहे का मी रोज दर्शन येतो। ज्या टायमाला जास्त गर्दी वाढली तेव्हा आम्हाला पण समजतं साई भक्तांना त्रास होऊ नये, ग्रामस्थांनी लांबून दर्शन घेतलं पाहिजे। आम्ही त्या गोष्टी सातत्याने पुढे आणतो, पण काही लोकांना ग्रामस्थ येऊच नाही हे त्यांच्या डोक्यात खटापट असते। पूर्वी 20 वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांनी पूर्ण मंदिरावर ताबा घेतला आणि तीच उद्देश ठेवून आता पण तेच वागणूक करताय, फक्त ग्रामस्थांनी दर्शनाला येऊ नये। आल्यानंतर मी शिर्डी ग्रामस्थ आहे किंवा माझी बहीण आली, माझे सासरे आले, माझे मेवणी आले, या लोकांचं दर्शनाला यांना जाताना फक्त शिर्डी त्यांनी आधार कार्ड मागायचं, माझं आधार कार्ड मी दाखवू शकतो, त्यांचं आधार कार्ड नसतं, त्यांना दर्शनाला सोडत नाही। यांच्या कर्मचाऱ्यांचे किती लोक येऊ द्या, कुणीही येऊ द्या, कधीही येऊ द्या, हे दर्शनाला सोडू शकतात अशी परिस्थिती त्यांनी तयार केली। ही परिस्थिती बदलण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ सर्व आज एक झाले। जर संस्थांनी याच्यामध्ये जर बोध नाही घेतला आणि जर सुधारणा नाही केली याच्यापेक्षाही भव्य आंदोलन उभं करू असं या निमित्ताने मी सांगतो। खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सीनियर KG, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी व 11वी 12वीच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। 100% निकालाची परंपरा असलेली संस्था, नवीन भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिश वर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी पिंपळवाडी रोड, शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील, मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला N कुरे मॅडम। मोबाईल क्रमांक 9822 08 01 63 तसेच 73 50 96 25 85। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।